ठीक आहे. सगळ्यांना एकदा नमस्कार. सगळेजण छान ज्ञानेश्वरीचा आस्वाद घेतो आहोत आपण, आणि म्हणून थोडीशी विनंती म्हणा किंवा सूचना अशा देणार आहे की आपण आता उद्या आणि परवा म्हणजे 2 दिवस शक्यतो क्लास होईल, पण मी प्रवासात असेन. एखाद वेळेला काही अडचण आली तर मी तसं कळवीन. आणि पुढे आपल्याला दिवाळीसाठी 8-10 दिवस सुट्टी घ्यायची आहे. पण सुट्टीचा अर्थ मजा करायची, दिवाळीची मजा लुटायची ही जशी आहे, तसं मला असं वाटतं की आपण या ज्ञानेश्वरीत खंड नाही पाडायचा. ते अखंड अभ्यास आपला चालू राहावा. आणि म्हणून जरी आपला क्लास नाही झाला 8-10 दिवस, तरी आपण एक संकल्प करूया. माझी अशी इच्छा आहे. मी तर काल परवापासून संकल्प केलेला आहे. मध्ये का कुठल्या तरी ग्रुपचं वाचलं होतं की सध्या सगळ्यांनी ज्ञानेश्वरी 20 ओव्या तरी लिहाव्यात. अनायास आपल्याला ही संधी आहे. तर प्रत्येकाने अशी एक छान वही करावी, सुंदर अक्षरात ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीपासून वर ज्ञानेश्वरी असं शीर्षक घालून अशा ओव्या लिहायला सुरुवात कराव्यात. ज्यांना शक्य आहे त्यांनी अर्थासह सुद्धा लिहायला हरकत नाही, पण निदान ओव्या तरी लिहा, म्हणजे तुम्हाला ते शब्द डोक्यात बसतील. आपल्या 84-85 परवा पहिल्या दिवशी झालेल्या होत्या. आता काल 98 पर्यंत किंवा आज आपण 97-98 घेणार आहोत. इथून सुरुवात आहे. तर जे काही 8-10 दिवस आपण नुसताच वेळ वाया घालवणार, त्यापेक्षा दिवाळीचा एक संकल्प म्हणून प्रत्येकाने रोज 5-10 जेवढ्या ओव्या लिहून काढता येतील तेवढ्या काढा. ज्यांच्याकडे अर्थाचं पुस्तक असेल त्यांनी पुन्हा एकदा अर्थ वाचा किंवा अर्थासह लिहिल्यात तरी चालतील. आणि वर्षाच्या सुरुवातीला आपला हा संकल्प संपल्यानंतर आपण सगळ्यांच्या पुस्तकांचं किंवा त्या ग्रंथाचं लिहिलेल्या ग्रंथाचं असं एक छान संमेलन भरूया. प्रत्यक्षात आपण ऑफलाईन प्रत्यक्षात सगळे एकत्रित जमूयात आणि मग छान एखादं शिबिर म्हणा किंवा चर्चासत्र, काय मला ज्ञानेश्वरीने दिलं किंवा मला काय समजली ज्ञानेश्वरी, असा एखादा छोटासा भाग घेऊया. आणि ज्यांचं छान लिखाण असेल त्यांना छान शाबासकी देऊ, त्यांना नंबर काढूया. आणि नंबरसाठी वगैरे नाही करायचं, पण ज्यांनी मन लावून सगळं केलं असेल त्यांची प्रशस्ती करायची, कौतुक करायचं, आणि सगळ्यांनीच लिहिल्याबद्दल सगळ्यांचं कौतुक करायचं, असं माझ्या मनात काल आलेलं आहे. आपण सगळंच करतो आणि सोडून देतो किंवा फक्त ऐकतो आणि सोडून देतो असं करण्यापेक्षा अशी कल्पना माझ्या काल मनात आली. आणि म्हणून मृण्मयीताईनं ती उचलून धरली आणि ती म्हणली अगोदर सांगा, कारण काल सांगता सांगताच एकदम आपला वर्ग संपला होता. आणि शक्यतो मी जरी परगावी गेले तरी सुद्धा उद्या आणि परवाचा क्लास घेण्याचा प्रयत्न करणार आहे. शुक्रवारचं जे आपल्याला विवेचन आहे तर ते तुम्ही मात्र प्रश्न मला पाठवून द्या, मी तुम्हाला ऑडिओ स्वरूपात त्याची उत्तर पाठवून देईन. चला करूया सुरुवात. मग आता करूया. हा, आता काल असं पाहिलं होतं की मग द्रोणापासी आला तया ते म्हणे हा देखिला, पैसा दळ भारू उचलला पांडवांचा. तर त्या दुर्योधन हा द्रोणापाशी आलेला होता आणि तो म्हणतोय, गुरुदेव, पांडवांनी आपल्या सेनेची जी व्यूहरचना केलेली आहे ती आपण पाहिलीत का? पाहिलीत ना? मग तिथे काय काय आहे? तर द्रुपदांचा पुत्र जो धृष्टद्युम्न आहे तो अतिशय बुद्धिमान आहे आणि महाप्रचंड अशी पर्वतासारखा, म्हणजे पर्वतावरचा एखादा दुर्ग, पर्वतावर किल्ले रचायचे की नाही, आपण पाहिलेले शिवाजी महाराजांचे सुद्धा. तर दुर्ग तिथला जसा चालावा तसं हे सैन्य जणू काही हालचाल करतंय असं त्याला वाटते. गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह संभवते, हे रचिले आथी बुद्धिमंते द्रुपद कुमरे. या द्रुपदाच्या कुमारांनी अशी ही व्यूहरचना धृष्टद्युम्नाने केलेली आहे आणि ती आता तुम्ही पाहिलीत ना, असं ते विचारतात. जो का तुम्ही शिक्षा पिला, विद्या देऊनी कुरुठा केला, तेणे हा सैन्य सिंधू पार करिला, देख देख. आता ते असं म्हणतायत की जो का तुम्ही शिक्षा पिला, म्हणजे त्या धृष्टद्युम्नाला, ज्याला तुम्ही अतिशय, तो बुद्धिमान आहे आणि बुद्धिमंत आहे, त्याला शिकवलंय, सगळी शिक्षा दिली, धनुर्विद्येमध्ये तुम्ही पारंगत केलेला आहे,
शिक्षा पिला म्हणजे शिकवलं आहे. आणि मग त्यानंच काय केलं बघा, विद्या देऊनी कुरुठा केला. म्हणजे विद्या देऊन त्याला पारंगत केलं बरं का. कुरुठा म्हणजे पारंगत केलं. आणि त्याने हा सैन्य सिंधू पाखरिला. आणि त्यानं हा सैन्याचा सागर पाखरिला म्हणजे सज्ज केला किंवा असा विस्तृत केलेला आहे. तो कसा, तर एखाद्या कवचाप्रमाणे, म्हणजे एखादा अभेद्य कवचासारखा हा सैन्य सागर समोर पसरलेला आहे, असं छान वर्णन दुर्योधनानं केलेलं आहे. पण बघा त्याची खुबी आहे, कौशल्य आहे. तो काय करतो, प्रथम पांडवांचं सगळं सांगतोय. आणि पांडवांचं सांगण्याचा उद्देश त्याचा असा आहे की द्रोणाचार्यांना असं वाटू नये की इथे काय आहे काय नाही आणि पांडवांची कशी योजना आहे, हे तो जरी सांगत असला तरी पुढं तो आपल्या सैन्याचं कौतुक करणार आहे. पांडव तर आहेतच श्रेष्ठ, पण पांडवांचं फार मोठे पण त्याला मान्य नाहीये. आणि म्हणून तो सांगतोय बरं का, अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. हा 4था श्लोक आहे. त्याचा अर्थ काय की अत्र म्हणजे येथे, शूरा म्हणजे सगळे शूर आहेत, पांडवांच्या सैन्यात शूर आहेत. पण ते कसे आहेत, महेश्वासा, इशू म्हणजे बाण, धनुष्य बाण. तर प्रचंड, महा म्हणजे मोठे, मोठे असे मोठे मोठे धनुष्य बाण घेतलेले असे या ठिकाणी युधी म्हणजे युद्धामध्ये शूर सगळे जमलेले आहेत. या प्रचंड पसरलेल्या पांडवांच्या सैन्याच्या सागरात कोण जमलेले आहेत, तर भीमार्जुन समायुधी. भीमाचं तर पराक्रम सगळ्यांना माहितीये, आणि अर्जुन तर फार देवांपर्यंत मदत करणारा होता. त्यामुळं भीम आणि अर्जुनासारखे अनेक बलशाली आणि शूर असे महायोद्धे आहेत. अजून कोण कोण आहेत, युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. युयुधान म्हणजे सात्यकी, विराट, विराट नगरीचा राजा आपल्याला माहितीये, आणि द्रुपद, हे सगळे कसे आहेत, महारथः, महारथी आहेत. महारथी म्हणजे काय, एक जण 10,000 जणांना, त्या 10,000 सेनेवर चालून जाणारा आणि विजय मिळवणारा, म्हणजे त्यांच्यावर पराक्रम गाजवणारा, त्याला महारथी असं म्हणतात. तर हे सगळे महारथी इथं जमलेले आहेत. ज्ञानदेव काय म्हणतायत बघूया. आणि काही असाधारण, जे शस्त्रास्त्री प्रवीण, जे क्षात्रधर्मी निपुण वीर आहाती. त्याच वर्णन त्यांच्या भाषेत किती सुंदर केलेले बघा, की असाधारण आणि काही, आणि म्हणजे आणि कितीतरी असाधारण आहेत, त्याला आपण अनकॉमन म्हणतो, असामान्य आहेत. कसे आहेत, शस्त्रास्त्री प्रवीण, शस्त्र आणि अस्त्र चालवण्यामध्ये जे अतिशय निष्णात आहेत, प्रवीण आहेत. आणि क्षात्र धर्माचा जर विचार केला तर ते असाधारण आहेत. आणि अजून कसे आहेत, जे बळे प्रौढी पौरुषे भीमार्जुना सारिखे, ते सांगेन कौतुके प्रसंगेची. आणि प्रसंग येईल तसे मी तुम्हाला एक एक सांगेनच, पण भीमार्जुनांच्या अतुलनीय शौर्याशी तुलना करता येईल असे अजून कितीतरी आहेत. बळ म्हणजे त्यांची ताकद, शक्ती, आणि प्रौढी, पौरुष म्हणजे पराक्रम. तर त्यांचा अतुलनीय असा शौर्य आणि पराक्रम असणारे असे बरेच योद्धे आहेत, अनेक योद्धे आहेत. आणि ते मी तुम्हाला वेळ पडल्यावर सांगेन. एथ युयुधानु सुभटू, आता वर म्हणलेलंच होतं युयुधानो महारथा वगैरे. तर इथे सुभट, भट म्हणजे सैनिक बर का. त्यापैकी युयुधान हा एक श्रेष्ठ असा सैनिक आहे, म्हणजे महारथी आहे. आला असे विराटू, आणि महारथी विराट पण इथे आलेला आहे. महारथी श्रेष्ठू सांगता येते, ते महारथी विराट आलेले आहेत. आणि वीरश्रेष्ठू द्रुपद वीरू,
आणि वीरश्रेष्ठ असे द्रुपद हे पांडव सैन्यात आलेले आहेत. सगळी यादी पुढे सांगतायत. दृष्टकेतुश्चेकितान काशीराजश्च वीर्यवान पुरुजित कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. गुरुवर्य आहेत ते. त्यामुळं हे गुरुवर्य मी तुम्हाला सांगतोय की पांडव सैन्यात अनेक जण आहेत. त्यांची मी आता तुम्हाला नावे सांगतो बर का. त्याच्यातला आहे दृष्टकेतू, पुढं आहे चेकितान, नंतर वीर्यवान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज, शैब्य, तो सुद्धा नरश्रेष्ठ आहे बर का, शैब्य, आणि नरपुंगवहा म्हणजे नरश्रेष्ठ, पुंगव म्हणजे श्रेष्ठ, नरश्रेष्ठ नरवीर असा शैब्य आहे. पुढा युधामन्यू आहे आणि विक्रांत म्हणजे पराक्रमी असा उत्तमौजा नावाचा आहे. उत्तमौजाश्च म्हणजे उत्तमौजा हा च वीर्यवान पराक्रमी. पुढा आहे सौभद्र, हा सौभद्र म्हणजे सुभद्रेचा पुत्र अर्थात अभिमन्यू. आणि द्रौपदेयाश्च द्रौपदीचे 5 बलाढ्य पुत्र म्हणजे 5 जणांपासून झालेले 5 बलाढ्य पुत्र असे सगळे महारथी इथं जमलेले आहेत. असं छान वर्णन केलेलं आहे. आता हे झालं आपल्या गीतेतलं, पण त्याच्यावर ज्ञानदेव काय म्हणतात बघूया. चेकितान दृष्टकेतू काशीश्वरू विक्रांतू उत्तमौजा नृपनाथू शैब्य देख. तिथे जे वीर्यवान नरपुंगवती तिथे त्यांनी विशेषण लावली. नृपनाथू, विक्रांतू, दृष्टकेतू. दृष्टकेतूचं नावच आहे. नृपनाथू म्हणजे राजांमधला जो श्रेष्ठ आहे तो. हा कुंतीभोजूप आहे, येथ युधामन्यू आला आहे आणि पुरुजितादी राय हे सकळ देखे. ते सगळे त्यांची नावं त्यांनी सांगितली. आणि सकळ देखे या सर्वांना पहा. हा सुभद्रा हृदय नंदनू, किती छान म्हणलंय बघा. सुभद्रा हृदय नंदनू, नुसत्या सौभद्र या शब्दापेक्षा ज्ञानदेवानी किती सुंदर रचना केलेली आहे पहा. की सुभद्रेचं जणू हृदय, अंतःकरण, अगदी तिचा प्राण असा तिचा जो नंदन आहे तो या ठिकाणी आहे. आणि जो अपरू नवा अर्जुनू, ते तर पुढे विशेषण छान दिले की तो जणू काही दुसरा अर्जुनच आहे हो, अर्जुनाचा पुत्र आहे ना तो. तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू देखे द्रोणा. मग तो कोण आहे? अभिमन्यू आहे. आणि दुर्योधन सांगतोय द्रोणांना की तो जरा पहा बरं. आणि कोण कोण आहेत? आणि काही द्रौपदी कुमर हे सकळही महारथी वीर मितीने जे परी अपार मिनले असती. आता ते सांगतायत, तो सांगतोय की अहो सगळेच महारथी वीर आहेत, 5ही पुत्र जे आहेत ते. आणि मिती नेणी जे परी अपार, त्यांची गणतीच करता येणार नाहीये. मिती म्हणजे मोजमाप. ते इतके अपार आहेत की इथे ते सगळे जमलेले आहेत किंवा उभे झालेले आहेत. द्रौपदीचे 5 पुत्र सुद्धा हे महावीर आहेत आणि हे सगळे शूरवीर या ठिकाणी रणक्षेत्रावर जमलेले आहेत. फार सुंदर असं वर्णन ज्ञानदेवांनी त्यांच्या वाणीतून आणि प्रतिभेतून केलेलं आहे. आता हे झालं तिकडचं वर्णन सगळं, पांडवांच्या सेनेतलं झालं. पण पुढे त्याला असं वाटतं ना की आपली पण सेना श्रेष्ठ आहे. कारण ज्या वेळेला मागणी करायला गेलेले असतात आपल्याला माहितीये, आणि मागणी करायला गेल्यानंतर दुर्योधन कुठे बसतो? डोक्याशी. आणि अर्जुन कुठे बसतो? श्रीकृष्णाच्या पायाशी. तर त्याला असं वाटतं मी पहिला आलोय, डोक्याशी बसल्यावर माझ्याकडे लक्ष जाईल. पण साधा आहे बघा, आपण झोपेतनं उठलो तर आपलं वर नाही लक्ष जात, आपलं समोर लक्ष जात. म्हणजे पायाशी असलेल्याची म्हणजे जो नम्र आहे त्याच्याकडेच लक्ष जात. आणि तसं अर्जुनाकडे लक्ष गेलं. म्हणून भगवान विचारतात, काय रे प्राणप्रिय अर्जुना, काय म्हणतोयस, कशासाठी आलाय? नाही दुर्योधन इकडून म्हणतो, हो असं काय करता, मी तर पहिला येऊन बसलोय तुमच्या
डोक्याशी आणि इथे बसलेलो आहे, पहिलं मला माझं काम काय ते विचारा. अर्जुन म्हणतो ठीक आहे, आधी त्याला सांगा. मग तो म्हणतो तुला काय पाहिजे बाबा, कशासाठी आलाय? तर म्हणे युद्ध आता सुरू होणार आहे आणि त्याच्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. तर श्रीकृष्ण म्हणतो मी केव्हाही तुला मदत करायला तयार आहे. काय करू मदत सांग बरं. मी स्वतः तुझ्याकडे येऊ का माझी नारायणी अपार सेना आहे ती तुला देऊ? पहिला प्रश्न त्याला विचारले. आणि दुर्योधनाच्या जे मनात असतं ना तेच बरोबर बाहेर पडतं. त्याला भीती वाटत असते की अर्जुनानं जर पहिली नारायणी सेना मागितली तर, आणि म्हणून तो पहिल्यांदा म्हणतो मी आधी आलेलो आहे, आधी माझा मान आहे, मला विचारा. आणि मग त्याप्रमाणे श्रीकृष्णांनी भगवंतांनी त्याला विचार. मग हा म्हणतो मला ना तुमची नारायणी सेना द्या. कारण तो काय म्हणतो श्रीकृष्ण, मी काही युद्ध करणार नाही, युद्धात मदत विदत करणार नाही, मी फक्त उपस्थित राहणार आहे, माझं फक्त तिथे अस्तित्व असणार आहे. मग ह्याला वाटतं हा तर काही मदतच करणार नाही, मग ह्याला घेऊन काय करायचंय, पण पूर्ण सेना मिळाली तर मला जास्त चांगलं ना. आणि म्हणून त्यांनी ती सेना मागितली. आणि म्हणून आता त्या सेनेचं वर्णन तो करणार आहे. मला काय म्हणायचंय की अर्जुनाची सेना ही लहान आहे, 7 अक्षौहिणी आहे आणि यांची 11 अक्षौहिणी अशी सेना आहे. तर आता ते त्याचं वर्णन करतायत ते बघा. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. आता ते सांगतायत की हे द्विजोत्तमा, गुरु आपले त्यांचे गुरु आहेत, हे द्विजश्रेष्ठ आहेत, द्विजोत्तम म्हटलेलं आहे त्यांना. आणि हे द्विजोत्तमा तुम्हाला माहितीये का, आता मी अस्माकंतु विशिष्ट आहे, आपल्यामध्ये जे विशिष्ट आहेत, वैशिष्ट्यपूर्ण आहेत, अशा सेनेचे मी तुला आता तुम्हाला वर्णन करून सांगतो. तान निबोध, तिकडे म्हणलं होतं पश्चेताम, पहा म्हणलं होतं, आता इथे निबोध म्हणजे जाणून घ्या, समजून घ्या. आणि मी आता ते तुम्हाला सांगतोय. नायका मम सैन्यस्य, माझ्या सेनेमध्ये जे जे नायक आहेत ना, वीर आहेत ना, त्यांची संज्ञार्थम, संज्ञा म्हणजे नाव, संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते, मी त्यांची सगळ्यांची नावं तुम्हाला आता सांगतोय. आता खरं काय सांगायची कारण होती हो, सगळं तर माहितीच आहे द्रोणाचार्यांना, पण तरी सुद्धा ते सांगतायत. भवान भीष्मश्च कर्णश्च, भवान म्हणजे आपण स्वतः, दुसरे पितामह भीष्म आहेत, कर्ण आहेच एवढा पराक्रमी, कृपाचार्य आहेत, आणि समितिंजय म्हणजे या युद्धावर जिंकणारे असे ते समितिंजय कृपाचार्य असे आहेत. शिवाय अश्वत्थामा आहे, विकर्ण आहे, सौमदत्तीच तथैव च, आणि तसाच सोमदत्ताचा पुत्र, त्याला सौमदत्ती, एक तद्धित असतं त्याला म्हणतात. जसं कुंतीची पुत्र ते कौंतेय, तसं सोमदत्ताचा पुत्र तो भूरिश्रवा असतो, त्याला सौमदत्तीच तथैव च. असे सगळे बलाढ्य वीर आपल्या सेनेमध्ये आहेत असं तो आनंदानं सांगतो. आता त्याच्यावर ज्ञानदेव काय म्हणतात बघा. आता अमुच्या दळी नायक जे रूढवीर सैनिक ते प्रसंगे ऐक सांगिजती उद्देशे एक दोन्ही जयी जती बोलोनी तुम्ही आदि करोनी मुख्य जे जे. हा भीष्मो गंगानंदनू जो प्रताप तेजस्वी भानू रिपुगज पंचाननू कर्णवीरू एकेका सेने मनोव्यापारे हे विश्व होय संहरे. हा कृपाचार्य न पुरे एकलाची एथ विकर्णवीरू आहे. हा अश्वत्थामा पैलप आहे याचा अडदरू सदाव आहे कृतांतु मनी. समितिंजयो सौमदत्ती ऐसे आणि काही बहुता हाती जयाची या बळामिती धाता हि नेणे. आता ज्याच्या बळाची मिती म्हणजे मोजमाप किंवा कल्पना ब्रह्मदेव सुद्धा करू शकणार नाही असे वीर आपल्या जवळ आहेत. ब्रह्मदेवाला सुद्धा यांचा थांग लागणार नाही त्यांच्या पराक्रमाचा. असे माझ्याकडे कोण कोण आहेत आपल्याकडे,
तर ते सांगतायत की आता आमच्या दळी नायक, दळ म्हणजे सैन्य, तर आमच्या सैन्यामधले जे श्रेष्ठ आहेत, नायक आहेत, ते मी तुम्हाला प्रसंगानुसार सांगतो. याचा उद्देश असा आहे की केवळ आपल्या सैन्यातले रथी कोण आहेत याचं तुम्हाला स्मरण असावं, असं त्यांनी सांगितले. उद्देशे एक दोन्ही जाई जेती बोलूनी तुम्ही आधी करोनी मुख्य जे. तर म्हणून गुरुराया, तुम्हाला धरून म्हणजे तुमच्यासह जी जी महत्वाची नावे आहेत ती मी आता तुम्हाला सांगतो. काय सांगतोय? गुरुराया हा गंगापुत्र भीष्म आहे. भीष्मांचं नाव काय सांगितलं? गंगा नंदनू हा भीष्मू. सगळीकडे उकार जास्त चांगला वाटतो बघा. नुसतं भीष्म म्हणण्यापेक्षा भीष्मू म्हणलं, गंगा नंदन म्हणण्यापेक्षा गंगा नंदनू म्हटलं. ही ज्ञानदेवांची जी कृती आहे, कलाकृती आहे, ती आपल्याला खूप मनाला असं वेधून घेते, मन वेधून घेते. आजकाल सुद्धा नावं ठेवतात आणि त्याला उकार देतात, म्हणजे म्हणताना मात्र उकाराने मीनाचं मिनू म्हणायचं, आकाशचं आकाशू म्हणायचं. म्हणजे ती ज्ञानदेवांची स्टाईल मला वाटतं हल्लीच्या लोकांना सुद्धा आवडते बरं का. आणि जो प्रताप तेजस्वी भानू रिपुगज पंचाननू, अहो ते कसे आहेत? गंगा पुत्र भीष्म म्हणजे तेजानं चमकणारे, जणू काही पृथ्वीवरचा सूर्यच आहे. प्रताप तेजस्वी भानू आहेत, भानू म्हणजे सूर्य. आणि रिपुगज पंचाननू, आणि रिपू म्हणजे शत्रू, शत्रुरूपी हत्तीच्या, गज म्हणजे हत्तीच्या गंडस्थळाचा वेध घेणारा असा पंचानन म्हणजे सिंह आहे. सिंह जसा हत्तीचं गंडस्थळ फोडण्यात ही त्याची शेवटची म्हणजे लास्ट लिमिट म्हणतात तशी असते, मर्यादा असते. तसा कोण आहे? कर्णवीरो. हो, कर्ण हा काही साधा सुद्धा नाहीये, एखाद्या सिंहासारखा पराक्रमी आहे. हत्तीच्या गंडस्थळाला अचूकपणे वेधणारा असा हा सिंह हा या ठिकाणी आहे आपल्याकडे बरं का. आणि पुढे काय म्हणले? या एकेकाचे मनोव्यापारे हे विश्व होय संहरे. अहो, ह्या नरवीरांपैकी केवळ एकटा जरी आपल्याला इथे असला तरी सुद्धा काय होईल? सगळी सृष्टी ही दृश्य सृष्टी ती नष्ट होऊ शकते किंवा नष्ट होईल, नष्ट सुद्धा होईल. विश्व होय संहरे. आपण संहार शब्द फार मोठ्याने वापरतो की विश्वाचा जणू काही संहार होईल बरं का. हे दोघं जर वीर पक्ष असतील तरी सुद्धा, किंवा नष्ट करण्यासाठी हा कृपाचार्य न पुरे एकलाची. इथे तर उलट म्हणतायत की अहो, या सगळ्यांचा संहार करण्यासाठी एकटे कृपाचार्य सुद्धा पुरे आहेत. कृपाचार्य सुद्धा असेच श्रेष्ठ आहेत. आणि हे कृपाचार्य हे आहेत बरं का, चिरंजीव आहेत. त्याचा एक श्लोक मी नंतर सांगते तुम्हाला. एक विकर्ण वीरू आहे. शिवाय आपल्याकडे विकर्ण नावाचा जो वीर आहे ना, तो सुद्धा कसा आहे? एक विकर्ण वीरू आहे. वीर म्हणजे एकटाच तो श्रेष्ठ असा हातात शस्त्र घेऊन उभा आहे आणि प्रत्यक्ष त्याची भीती यमदेवतेला सुद्धा वाटेल असा ज्याचा धाक आहे असा अश्वत्थामा. हा अश्वत्थामा पहिला आहे, पहिलप्पा आहे. याचा अडदरू सदा वाहे कृतांतू म्हणे. कृतांतू म्हणजे यम. अहो, यमाला सुद्धा ज्याचा धाक वाटेल, अडदरू म्हणजे धाक, धाक वाटेल सदा नेहमी असा जो आहे ना, हा अश्वत्थामा सुद्धा आपल्या सैन्यामध्ये आहे बरं का. आणि शिवाय तो तुमचा लाडका पुत्र आहे, तो तिकडे पलीकडे उभा आहे म्हणतायत. पहिलं आहे, पलीकडे तो पहा तिकडे उभा आहे वर. आणि समितींजयो सौमदत्ती, आणि अजून एक समितींजय आहे, सौमदत्ती. समितींजय म्हणजे विजय मिळवणारा, असा प्रत्येक युद्धात विजय मिळवणारा. आणि विजयाची मोजमापही करता येणार नाही असा. जयाची या बळामिती धाताही नेणे. अहो, त्याच्या सामर्थ्याची कल्पना किंवा मोजमाप ही ब्रह्मदेवाला सुद्धा करता येणार नाही.
असा समितिंजय सौमदत्ती यासारखे सगळे वीर आपल्या जवळ आहे. असं सुंदर वर्णन. म्हणजे आता आपल्याकडच्या श्रेष्ठ वीरांचं मोठेपण इथं त्यांनी द्रोणाचार्यांना सांगितलं. आता द्रोणाचार्यांना माहिती नव्हतं का हो? द्रोणाचार्य तर स्वतःच जाणत होते सगळं, पण तरी सुद्धा याचा जो थोडा अहम आहे ना, त्या अहमपोटी तो इतकं सांगतोय की अहो आपले तर एक एक असे आहेत की यमाचा सुद्धा त्यांना धाक वाटेल. अहो सिंहासारखा जो पराक्रमी आहे, असे सगळे आपल्याकडे आहेत आणि ते श्रेष्ठ आहेत बरं का, असं त्यांनी सांगितलेलं. आता पुढे काय म्हणतात, अन्येच बहवः शूरा मदर्थे त्यक्त जीविताः नाना शस्त्र प्रहरणास सर्वे युद्ध विशारदाः. अहो गुरुदेव गुरुवर्य, अन्येच बहवः शूराः, अजून बाकीचे कितीतरी शूरवीर आहेत आपल्यामध्ये. मदर्थे त्यक्त जीविता, अहो माझ्यासाठी प्राणावर उदार होणारे किंवा आपल्या जीविताचा प्राणाचा त्याग करणारे, माझ्यासाठी लढणारे असे कितीतरी वीर आहेत आपल्यामध्ये. आणि ते कसे आहेत, नाना शस्त्र प्रहरणा, नाना प्रकारची शस्त्र चालवणारे आणि सर्वे युद्ध विशारदा, सगळे युद्धामध्ये प्रवीण आहेत, विशारद आहेत, तज्ञ आहेत, पारंगत आहेत. असं मला तुम्हाला सांगायचंय, एवढं मला तुम्हाला सांगायचंय की आपले जे सगळे वीर आहेत ना, ते सुद्धा अगदी शस्त्रविद्या पारंगत आहेत. ज्ञानदेवाने तर पुढे कडीच केली. ज्ञानदेव तर इतकं सुंदर वर्णन करतात, जे शस्त्रविद्या पारंगत मंत्रावतार मूर्त हो का जे अस्त्र जात येथून रूढ. अहो गुरुराया, हे शस्त्रविद्येमध्ये पारंगत असलेले जे सगळे वीर आहेत ना, हे जणू काही मंत्रावतार मूर्त, म्हणजे मंत्रविद्येचे जणू काही अवतारी पुरुष आहेत. हो का जे अस्त्र जात, आणि ही जी सगळी विश्वात जेवढी शस्त्र आहेत ना किंवा अस्त्र आहेत ना, ती येथून रूढ, ती ह्या वीरांनीच प्रचारात आणलेली आहे. म्हणजे साक्षात अस्त्रशास्त्र म्हणजे शस्त्र जाणकार म्हणजे हे आपले वीरच आहेत. त्यांच्यामुळे तर सगळी शस्त्र आणि अस्त्र ही रूढ झालेली आहेत. बघा आता किती आपलेपणा सांगायचा, आपलं श्रेष्ठत्व किती सांगायचं. तिकडे फक्त पांडवांची यादी सांगितली, हे महारथी आहेत, महावीर आहेत, अनेक आहेत, असतच. पण आता सांगतो, म्हणजे ज्ञानदेवांनी त्याच्यावर कडी केलेली की माझ्या वीरांनीच ही प्रचारात आणलेली सगळी शस्त्र आहेत. आणि म्हणून म्हणतायत, हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रतापू अंगी परिसर्व प्राणे मजची लागी आराईले असती. आता हे कसे आहेत, तर अप्रतिम म्हणजे त्यांच्या पुढे, अप्रतिमल्ल म्हणजे त्यांच्या पलीकडे किंवा त्यांच्या पुढे टिकू शकतील असे कोणीच मल्ल नाही आहेत, असे कोणीच योद्धे नाही आहेत. परी सर्व प्राणे मजची लागी, पण सगळे माझ्यासाठी प्राणावर उदार होऊन आलेले आहेत, अवतरले आहेत. आराईले असती म्हणजे अवतरले आहेत, त्या ठिकाणी आले आहेत. कशासाठी, माझ्यासाठी प्राणावर उदार होऊन आलेले. म्हणजे इथे मी कसं आहे बघ, माझ्यासाठी आले. हो, माझ्यासाठी एवढे सगळे जमलेत. म्हणजे भूमीसाठी नाही, देशासाठी नाही, राष्ट्रासाठी नाही, अन्य कुणासाठी नाही, सगळे माझ्यासाठी प्राणावर उदार होऊन आलेले. पुढं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. ज्ञानदेव म्हणतायत, पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचुनी न स्पर्शे मी सर्वस्व या तैसे सुभटांसी. काय उपमा दिली हो ज्ञानदेवांच्या. उपमा तर इतक्या अप्रतिम असतात. पतिव्रतेचे हृदय जैसे, पतिव्रता माहितीये आपल्याला, अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी, पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशन. आपल्या पतीसाठी सर्वस्व देणाऱ्या पतीचं हृदय जसा त्या जिंकून घेतात. पतिव्रतेचं हृदय कसं असतं, पती वाचुनी न स्पर्शे. अहो पतीशिवाय ते दुसऱ्या कुणाचाच विचार करत नाहीत त्या. आणि त्याप्रमाणे पतिव्रता सारखे आहेत बरं का सगळे वीर. ते मी सर्वस्व यातैस, त्यांच्यासाठी मी एकमेव सर्वस्व आहे, सर्वस्व मीच आहे. आणि त्यामुळे ते सुभटांसी
दुसरा विचारच करत नाहीये ते. मी सर्वस्व यात ऐसे सुभटांचे, म्हणजे माझ्याशिवाय ते दुसऱ्या कोणाचा विचार सुद्धा करत नाहीत माझ्या व्यतिरिक्त, असं सुंदर त्यांनी सांगितलं. आणि पुढे काय म्हणतात, आमुची या काजाचे निपाडे, देखती आपुले जीवित थोकडे, ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त. बघा, यांनी स्वतःच जे आयुष्य आहे, आमुची या काजाचेनी, काजाचेनी म्हणजे आमच्या कार्यासाठी, आमच्या कार्यासाठी ह्या वीरांनी आपलं सगळं आयुष्य हे तुच्छ मानलेलं आहे. जीवित थोकडे, थोकडे म्हणजे अगदी तुच्छ मानलेलं आहे. ऐसे निरवधी चोखडे, असे हे सगळे स्वामी भक्त अतुलनीय, स्वामी भक्त निरवधी चोखडे, म्हणजे आपण निवडून घेतलेले असतात ना, त्याला चोखडे असं म्हटलेलं. तर हे अतुलनीय असे सगळे स्वामी भक्त आहेत की ज्यांनी माझ्यासाठी स्वतःचं आयुष्य तुच्छ मानलेलं आहे आणि स्वतःच जीवन किंवा आयुष्य हे मला अर्पण केलेलं आहे. आणि असे हे सगळे स्वामी भक्त इथं प्राप्त झालेले आहेत. एवढं म्हणूया. झुंजती कुळखणी जाती जाणती, कळे कीर्तीसी जीती, हे बहु असो क्षात्र नीती एथोनिया. अजून ते म्हणतायत की ते सगळं जाणतायत. झुंजती, झुंज कशी म्हणजे युद्ध कसं करावं, आणि कुळखणी जाणती, कुळखणी म्हणजे त्याच्यातनं जिंकायचं कसं हे सुद्धा ते जाणतायत. आणि कळे कीर्तीसी जीती, आणि कीर्ती कशी मिळेल हेही त्यांना माहित आहे. हे बहु असो क्षात्र नीती, जी क्षात्र नीती आहे ती त्यांना व्यवस्थित जाणता येते. म्हणजे युद्ध कसं करावं, जिंकावं कसं, याचं उत्तम ज्ञान त्यांना आहे आणि ती कला त्यांना अवगत आहे. अहो फार काय सांगू. ऐसे सर्वांपरी पुरते, वीर दळिया मुते, आता काय गणूया ते अपार हे. आता तुमचे गुरुदया शास्त्रनीती म्हणून जी म्हणतो ना आपण, जिला जी म्हणतो ना, ती माझ्या स्वामी भक्त वीरांमुळे तगलेली आहे. म्हणजे तिच्यात पहा, हे बहु असो क्षात्रनीती एथोनिया, मगाशी जसं म्हणलं होतं ती सगळी अस्त्र शस्त्र यांच्यापासूनच निर्माण झालेली आहेत, त्यांनीच त्यांना प्रवृत्त केलेलं आहे. तसं आता म्हणतात की यांच्यापासूनच ही स्वामी भक्ती आणि ही सगळी जी क्षात्रनीती आहे ती यांच्यामुळेच निर्माण झालेली आहे किंवा तगून राहिलेली आहे, जी शिल्लक आहे. ऐसे सर्वांपरी पुरते, वीर दळी अमुते, आता काय गणूया ते अपार हे. आणि असे हे सगळे वीर जे आहेत दळामध्ये, सैन्यामध्ये, हे वीर पुरुष आहेत, हे सर्वांपरी, हे परिपूर्ण आहेत. सर्वांपरी पुरते म्हणजे काय, सर्वांग परिपूर्ण आहेत, म्हणजे परिपूर्ण आहेत ते, त्यांच्यामध्ये काहीच कमतरता नाही. आता काय गणूया त्या, त्यांची गणती काय करू. अपार हे, ते इतके अमर्याद आहेत, त्यांची आपल्याला गणतीच करता येणार नाही. इथपर्यंत आपल्याला एक टप्पा असं झालेला आहे. आणि पुढं पुन्हा तो अजून वर्णन करणार आहे की इथे भीमानी रक्षण केलेलं आणि भीष्माचार्यांनी रक्षण केलेलं हे जे सैन्य आहे त्याच्यामध्ये कसा भेद आहे किंवा कसं श्रेष्ठत्व आहे, महत्व आहे, तो आता पुढे अजून सांगतो बरं का. तर ते आपण उद्याच्या ह्याच्यामध्ये पाहूया. आता मगाशी जे मी सांगितलेलं होतं ते एक दोन गोष्टी फक्त मला असं सांगायच्या तुम्हाला. की युयुधान म्हणजे सात्यकी सांगितलं होतं, सात्यक पुत्र, ते युयुधानाचं नाव होतं. काशीराज हा अत्यंत शूर महारथी होता, पराक्रमी होता. तो कोणाचा माहितीये मुलगा, अंबिका आणि अंबालिका यांचा पिता आहे तो. आणि पुरुजित म्हणजेच कुंती भोजाचा पुत्र आहे किंवा कुंतीचा भाऊ आहे तो. हा भारतीय युद्धात आपल्या पित्यासह पांडवांकडे होता. म्हणजे हे सगळे पांडवांकडचे त्यांनी अगोदर जे सांगितलेले आहेत ते लढवय्ये किंवा युद्ध म्हणजे अगदी वीर असे त्यांनी सांगितलेलं होतं. आणि मला कृपांबद्दल बोलायचं होतं की कृप कसे आहेत, तर संग्राम विजयी आहेत, समितींजयी आहेत आणि मुख्य म्हणजे ते चिरंजीवी आहेत. तर त्यांचं उल्लेख सप्त चिरंजीवांमध्ये केलेला आहे बघा. अश्वत्थामा बलिर्व्यासो, हनुमांश्च विभीषणः, कृपः परशुरामश्च, सप्तैते चिरजीविनः.
हे 7 जे आहेत, अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमान, विभीषण, कृप आणि परशुराम, हे चिरंजीव आहेत आणि त्यांचं नेहमी आपण स्मरण करावं. सप्तैतान संस्मरे नित्यम मार्कंडेयमथाष्टमम, या 7 जणांचं आपण स्मरण करावं आणि मार्कंडेय म्हणून जे आहेत ते 8वे आहेत, त्यांचंही करावं. मग काय होईल? जीवेत वर्ष शतम सोपी आणि जेवढं स्तवन होईल तेवढं. आरती महाज्ञान राजा, महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत, मनुवेधला गीत. आरती ज्ञान राजा, कनकाचे ताटक